तर वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही असं उदयनराजेंनी म्हटलंय। रायगडावर वाघ्या कुत्र्याचं स्मारक कधी झालं हे शोधण्यासाठी कमिटी बसवा अशी मागणीही उदयनराजेंनी केली आहे। तर वाघ्या कुत्र्याची कथा सत्य असल्याचं संभाजी भिडेंनी 2 दिवसांपूर्वी म्हटलं होतं। वाघ्या कुत्र्याच्या नावावरती ते चाललंय ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे, 100% चूक आहे। परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले। ते वाघ्या कोण वाघ्या? एकच वाघ होऊन गेला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज। एवढला वाघ आहे। जर समाजी एक लक्षात घ्या, त्यात आता अनेक विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात। त्यात मग ते धनगर समाज आणि होळकरांनी केलं, मग होळकर धनगर समाज काय संबंध काय? एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची, ती का तिथं आलं, कधी आलं, इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही आहे। पण काय असेल ते करा ना, आणि तो योग्य तो निर्णय घ्या। हाय काय त्यात?